नमस्कार स्वामी भक्तांनो, माझ्या स्वामीला अर्पण या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू देत आणि नेहमी तुम्हाला आनंदात, सुखात आणि हसत खेळत ठेवू देत. हीच स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, शिवपुराणात महादेवाशी संबंधित सर्व गोष्टींचा उल्लेख आढळतो. शिवपुराणात महादेवांना प्रसन्न करण्यासाठी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत याचाही उल्लेख आढळतो. महाशिवरात्र काही दिवसावर आलेली आहे. अशात महादेवांना प्रसन्न करण्यासाठी या 5 गोष्टी केल्यास एकाच महाशिवरात्रीत जवळपास वर्षभराचं पुण्य पदरी पडेल, असंही सांगण्यात आलं आहे. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या 5 गोष्टी. पण त्याआधी हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. स्वामीला अर्पण मराठी चॅनलवर नवीन असाल, अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. साईडला एक घंटीचं बटन दिलेलं आहे, ते सुद्धा प्रेस करा, म्हणजे आपल्या चॅनलवर जेव्हा नवनवीन व्हिडिओ येतात तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळाल्यामुळे तुम्ही व्हिडिओ लगेच बघू शकाल. तुम्हाला व्हिडिओ वेगळा शोधत बसण्याची गरज पडणार नाही. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. महाशिवरात्रीला शिवशंकराला प्रसन्न करायचं असेल तर शिवपुराणात काही खास उपाय सांगितले गेले आहेत. हे उपाय केल्याने भगवान शिव तुमच्यावर प्रसन्न होतात आणि तुमच्यावर कृपेचा वर्षाव करतात. शिवपुराणात शिवभक्ताने शिवरात्री आणि महाशिवरात्रीला व्रत पाळावं आणि भगवान भोलेनाथाची भक्तिभावाने पूजा करावी, असं शिवपुराणात सांगितले आहे. त्या एका दिवसात वर्षभर शिवाची पूजा केल्याचे फळ त्या भक्ताला मिळते. म्हणूनच शिवाच्या कृपेची इच्छा असलेल्या शिवभक्तांनी शिवरात्रीच्या दिवशी उपवास ठेवावा. उपवास ठेवल्यावर फळे खावीत आणि भगवान भोलेनाथाचे व्रत पाळावे आणि विशेषतः रात्रीच्या वेळी भगवान शंकराची पूजा करावी. शिवलिंगावर उसाच्या रसाचा अभिषेक करावा. जे भक्त उसाच्या रसाने शिवलिंगावर अभिषेक करतात त्यांच्यावर महादेवाची खास कृपा राहते, असं शिवपुराणात सांगितलं गेलं आहे. जे शिवभक्त शिवलिंगावर उसाच्या रसाचा अभिषेक करतात त्यांच्यावर महादेवांचा खास आशीर्वाद राहतो, असं सांगितलं गेलं आहे. शिवपुराणात सांगण्यात आलं आहे की भगवान शंकराची पूजा करताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्या. भगवान शिवाला अभिषेक केल्याने मनुष्याची आत्मशुद्धी होते. शंकराला चंदनाचा टिळा लावल्याने पुण्य प्राप्त होते. नैवेद्य अर्पण केल्याने समाधान आणि दीर्घायुष्य वाढते. भगवान शंकराला धूप दाखवल्याने धनाची प्राप्ती होते. भोलेनाथांना दिवा दाखवल्याने ज्ञान प्राप्त होते. तसेच पान म्हणजेच तांबूल अर्पण केल्याने मनुष्याला सर्व सांसारिक सुखांची प्राप्ती होते. शिवपुराणात सांगितल्याप्रमाणे जो शिवभक्त पंचाक्षरी मंत्र नमः शिवाय 5 कोटी वेळा जपतो तो शिवाच्या जवळचा होतो, म्हणजेच त्याला शिवाचा विशेष आशीर्वाद मिळतो आणि त्याला शिवलोकात स्थान मिळते. भगवान शिवाच्या पंचाक्षरी मंत्राचा 1 कोटी, 2 कोटी आणि 4 कोटी जप करणाऱ्या भक्तालाही ब्रह्मा, विष्णू आणि रुद्र यांची कृपा प्राप्त होते, असे शिवपुराणात म्हटले आहे. शिवपूजा करताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. पूजेच्या वेळी शिवलिंगाच्या दक्षिण दिशेला तोंड करून उत्तरेकडे तोंड करून शिवशंकराची पूजा करावी. पूजा करण्यापूर्वी साधकाने कपाळावर त्रिपुंड चंदन लावावे. भगवान शिवाच्या पूजेमध्ये बेलपत्राचे खूप महत्त्व आहे. म्हणूनच शिवाच्या पूजेसाठी बेलपत्रही ठेवावे. भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी महाशिवरात्रीचा दिवस हा वर्षातील सर्वोत्तम दिवस मानला जातो.
या दिवशी जे काही भक्त भोलेनाथाची खऱ्या भक्तीने पूजा करतात, भगवान शिव त्यांच्यावर प्रसन्न होऊन त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराची कृपा मिळवायची असेल तर या दिवशी शिवलिंगाची पूजा करणे उत्तम मानले जाते. यासोबतच महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर भोलेनाथाला प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण केल्यास महादेव तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतील. शास्त्रात बेलपत्राशिवाय शिवलिंगाची पूजा करणे अपूर्ण मानले गेले आहे. शिवलिंग पूजेच्या वेळी सर्व साहित्य अर्पण केले आणि केवळ बेलपत्रच अर्पण करायचे राहिले तर पूजेचे फळ मिळत नाही. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर बेलपत्र अवश्य अर्पण करा. असे केल्याने तुमच्यावर महादेवाची कृपा होईल. महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही शिवलिंगाची पूजा करत असाल किंवा जलाभिषेक करत असाल तर भगवान शंकराला धोत्रा अवश्य अर्पण करा. शिवलिंगाला धोत्रा अर्पण केल्याने भोलेनाथ लवकर प्रसन्न होतात आणि शाश्वत पुण्य प्राप्त होते, तसेच मनाला शांती मिळते. भगवान शिव आपल्या अंगावर भस्म लावतात असे पुराणात सांगितले गेले आहे. त्यामुळे महाशिवरात्रीला पूजा करताना शिवलिंगाला शक्य असेल तर भस्म नक्की अर्पण करावे. शिवलिंग पूजेच्या वेळी भगवान शंकराला चंदनाची पेस्ट लावून तिलक लावण्याची परंपरा आहे. जे शिवभक्त शिवलिंगावर चंदनाचा टिळक लावतात त्यांच्या घरात सदैव सुख समृद्धी नांदते आणि महादेवाच्या आशीर्वादाचा वर्षाव होतो. महाशिवरात्रीला शिवलिंगाचा जलाभिषेक करण्यासाठी गंगाजलाचा वापर करावा. असे केल्याने भगवान भोलेनाथ सर्व वाईट गोष्टी दूर करतील. शिवलिंगावर गंगाजल अर्पण केल्याने मोक्ष प्राप्ती होते. पूजेच्या पद्धतीनुसार शिवलिंगाला मधाने अभिषेक केल्याने किंवा अर्पण केल्याने संपत्ती वाढते. शिवलिंगावर गाईचे तूप अर्पण केल्याने वंशवृद्धी होते असे मानले जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर तूप अर्पण केल्याने तुमच्या कुटुंबात सुख आणि समृद्धी येते. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर बेलपत्रासारखी शमीचे पाणी अर्पण केल्याने भोलेनाथ प्रसन्न होतात. शिवलिंग पूजेच्या वेळी शमीचे पाने अर्पण केल्यास महादेव तुमचे सर्व संकटे दूर करतील. भगवान शिवाला कण्हेराची फूल फार आवडतात. महाशिवरात्रीला शिवलिंगाची पूजा करताना कण्हेराची फूल अवश्य अर्पण करा आणि महादेवाचा आशीर्वाद घ्या. असे केल्याने सुख समृद्धी आणि संपत्ती मिळते. हर हर महादेव. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा ही माहिती मिळेल. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. मी तुम्हाला परत भेटते अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामीला अर्पण चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.